जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नगर परिषदा व नगर पंचायती सार्वत्रिक निवडणूक 2025. नांदेड जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद संपन्न. नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीसंबंधी संपूर्ण तयारी, आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदार याद्यांतील अद्ययावत माहिती तसेच उमेदवारांसाठी असलेल्या नियम व अटी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील काही दिवसात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अधिसूचना प्रसिद्ध होताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईल आणि सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच जनप्रतिनिधींनी तिचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मतदान केंद्रे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागासह सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. महिलांनी आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रत्येक मतदाराने मतदान करणे ही केवळ जबाबदारी नाही तर लोकशाही बळकट करण्याचे शक्तिशाली साधन आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. लोकशाहीच्या या पर्वात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा. स्वच्छ, पारदर्शक आणि जबाबदार निवडणुकीसाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र यावे हा या पत्रकार परिषदेचा मुख्य संदेश होता. आज पत्रकार परिषद घेतली. काय विषय होता? माननीय राज्य निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या 12 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायत यांचाही कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर नॉमिनेशन स्वीकारण्याचा डेट आहे. 18ला स्क्रुटिनी आहे. त्यानंतर 26ला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस आहे. 2ला आपलं मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी असा हा ब्रीफ कार्यक्रम इलेक्शन कमिशनने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यंत्रणांची बैठक ठेवलेली आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सर्व आरओ आणि इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे. मॅन पॉवर आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे, मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या, मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत, मशीन्स आपले सगळे आलेले आहेत. FLC जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे. इलेक्शनचं गोडाऊन, इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे, परिपूर्ण आहे. लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे, तडीपारी आहे, MPD आहे, या ऍक्टिव्हिटी पण चालू आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये, सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक 100% पार पडेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते. ज्या मतदान केंद्र आहे आपल्याकडचे ते पण आम्ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे सगळे निवडलेले आहेत. त्यामध्ये ज्या AMF अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठल्याही ठिकाणी लांब रांगा लागून इनकन्व्हिनियन्स आपल्या मतदारांना होणार नाही याची पण आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे. तर मी आपल्या निमित्ताने सर्व नांदेड जिल्ह्यातील जे मतदार आहे यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, कुठल्याही प्रलोभनाशिवाय आणि कुठल्याही दबावाशिवाय आपण बाहेर पडून मतदान करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. यामध्ये अजून एक जो महत्त्वाचा टप्पा आहे, दुबार जो मतदार आहे, यावेळेस मतदार इलेक्शन कमिशनने त्याला स्टार मार्क करून ती यादी दिलेली आहे आणि आम्ही पण ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत त्यांना त्यांच्याकडे पोहोचून परिशिष्ट 1 भरून घेतोय. ज्या ठिकाणी तिथं रिस्पॉन्स येत नाही त्या ठिकाणी आम्ही पत्र पण भरून घेण्याची तरतूद आहे. त्यामुळं ही पण आवश्यक ती खबरदारी बाळगलेली आहे. धन्यवाद. सर, संवेदनशील, अतिसंवेदनशील किती मतदारसंघ पोलिंग बूथ आहेत का आपल्या जिल्ह्यामध्ये? संवेदनशील अशी कुठली अडचण नाहीये आणि त्याबाबत आम्ही ऑलरेडी 1 महिन्यापासून SP साहेबांशी सतत टचमध्ये आहोत. ज्या ठिकाणी इलेक्शन रिलेटेड लॉ अँड ऑर्डर काही निर्माण होण्याची शक्यता आपल्याकडे नाहीये
तरी पण आम्ही मोठ्या प्रमाणावर तडीपारी केसेस आहेत, MPD आहे त्या करतोय. त्यामुळं मला असं वाटतं की कुठली त्या पद्धतीची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये बिलकुल नाही. अतिवृष्टीची जी मदत आलेली तर ती आचारसंहितेमुळे वाटपात अडचण वगैरे येणार आहे. इलेक्शन कमिशनने जे काल गाईडलाईन दिलं त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की पूर परिस्थिती असेल, दुष्काळ परिस्थिती असेल, त्याच्यामध्ये जी मदत वाटप आहे हा याचा कुठलाही भाग असणार नाही. आणि ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती आलेली आहे. आपण एक टप्पा या मदतीचा ऑलरेडी वाटतोय आणि त्याचाच हा दुसरा टप्पा आहे. आणि आता रब्बी हंगामाच्या तोंडावर जो रिलीफ आवश्यक आहे ती आपण देण्याची प्रक्रिया करतो. यामध्ये इलेक्शन कमिशनच्या आचारसंहितेचा कुठल्या अडचणी येणार नाही. सर, दुसरा एक प्रश्न आहे. आपल्या हदगावच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्यात आले, काय नेमकं प्रकार आहे? याच्यामध्ये सरपंच आरक्षण करण्याची जी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये आम्हाला काही कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामध्ये मग आम्ही तपासणी केली. ऍडिशनल कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यांचं एक पथक वेगळं नेमले. आम्ही ती पूर्ण प्रक्रिया जेव्हा बघितली तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत आणि मग आम्ही तो रिपोर्ट आहे इलेक्शन कमिशन आणि महसूल विभाग दोन्हीकडे पाठवला होता. त्या अनुषंगाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून जिल्हा बाहेर त्यांना अटॅच केले. धन्यवाद.